नमस्कार क्रिकेट प्रेमींनो, मित्रमैत्रिणींनो, कसे आहात तुम्ही सगळे? माझ्यासारखेच आनंदात आहात ना? माझ्यासारखे अंतिम सामन्यासाठी एक्साइटेड आहात ना? मला 100% खात्री आहे जे C+ ब्लड ग्रुपचे लोक आहेत त्यांच्याकरता शनिवार हा लक्षणीय आहे. दिवसाभराची कामं संपून कधी रे बाबा कधी 8:30 वाजतायत असं आपल्या सगळ्यांना होणार आहे. माझ्यासाठी सकाळचे 10:30 कधी वाजतायत असं होणार आहे, कारण तुमचा प्रतिनिधी म्हणून मी बार्बडसमध्ये उभा आहे. आत्ता माझ्या उजव्या बाजूला वेस्ली हॉल यांचा पुतळा आहे, माझ्या डाव्या बाजूला सर गारफील्ड सोबर्स यांचा पुतळा आहे आणि मी केन्सिंग्टन ओव्हलच्या बाहेर उभं राहून तुमच्यासाठी हा वर्ल्ड कप फायनलचा प्रिव्ह्यू सादर करतोय. तेव्हा अजिबात कुठेही जाऊ नका, बघत राहा तुमचा आवडता कार्यक्रम सुनंदन लेले क्रिकेट अँड बियॉन्ड. 2007 पहिला वर्ल्ड कप. धोनीच्या नेतृत्वाखाली दक्षिण आफ्रिकेला एक नौखा संघ गेलेला होता आणि त्यांनी काय करामत करून दाखवली आपल्या सगळ्यांना माहिती आहे. त्या वर्ल्ड कपचा मी साक्षीदार आहे आणि आता 17 वर्षांनंतर भारतीय संघ वर्ल्ड कप फायनलमध्ये आलेला आहे. अर्थातच 12 साली बांगलादेशमध्ये जेव्हा वर्ल्ड कप झाला होता आपण फायनल मॅच खेळलेलो होतो, परंतु 17 वर्षानंतर फिलिंग असं येतं आहे की जसं धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने जबरदस्त कामगिरी करून दाखवली होती, तसंच रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ जबरदस्त कामगिरी करून दाखवण्याच्या दृष्टीने एकदम वेल प्रिपेअर्ड आहे. त्यामुळे हा अहवाल सादर करत असताना आपल्याला काही महत्त्वाच्या मुद्द्यांविषयी बोलायला लागणार आहे. पहिली गोष्ट म्हणजे चांगली गोष्ट ही मानायला लागेल की ज्या 2 टॉप टीम होत्या ज्यांनी सर्वोत्तम खेळ केला आहे, सातत्यपूर्ण खेळ केला आहे, लीग असू देत, सुपर 8 असू देत, उपांत्य फेरी असू देत, एकही सामना गमावलेला नाही आहे, तेच 2 संघ हे फायनलला आलेत. ही सर्वात चांगली गोष्ट. कुठल्याही संघाचा मटका लागलेला नाही की अरे हे ते हारले तरी ते फायनलला आले, असं झालेलं नाही आहे. म्हणून लोकांच्या मनात शंका नाही आहे की फायनल खेळायला लायक कुठले संघ आहेत. भारत, दक्षिण आफ्रिका हेच लायक संघ आहेत. कागदावरती या संघांना उजवडावं करता येणार नाही. त्याचं कारण त्यांच्याकडे रबाडा आहे, आपल्याकडे बुमरा आहे. आपल्याकडे स्पिनर्स आहेत, त्यांच्याकडे शमसी आणि महाराजसारखे स्पिनर्स आहेत. त्यांच्याकडे बॅटिंगमध्ये क्विंटन डिकॉक आहे, आपल्याकडे रिषभ पंत आहे. त्यांच्याकडे आपल्याकडे विराट कोहली आहे, त्यांच्याकडे माकरम आहे. आपल्याकडे धुवाधार हार्दिक पांड्या आहे, त्यांच्याकडे डेव्हिड मिलर आहे. तुम्हारे पास बंगला है, गाड़ी है, बैंक बैलेंस है. हमारे पास क्या है? हमारे पास रोहित शर्मा है भाई, हमारे पास रोहित शर्मा है. रोहित शर्मा हा खूप महत्त्वाचा माणूस आहे, कारण तो 2-3 अर्थांनी महत्त्वाचा माणूस आहे. एक म्हणजे तो टॉप बॅट्समन आहे. आत्ताच्या घडीला त्याचा स्ट्राईक रेट उत्तम आहे, त्याच्या बॅटमधनं बदाबदा धावा निघालेल्या आहेत. इम्पॅक्टफुल इनिंग या त्यांनी महत्त्वाच्या सामन्यांमध्ये करून दाखवलेल्या आहेत. एक गोष्ट. दुसरी गोष्ट, तो संघातल्या सगळ्या खेळाडूंचा जीवलग मित्र आहे. चिडला तर तो त्यांना शिवी घालतो, कुणी वाईट मानत नाही. जिंकल्यानंतर, चांगला खेळ केल्यानंतर त्यांच्याकडे बघून हसतो. आणि त्याच्याहीपेक्षा महत्त्वाची गोष्ट म्हणजे कप्तान म्हणून त्यांनी भारतीय संघातलं वातावरण इतकं सुंदर ठेवलेलं आहे, मन मोकळं ठेवलेलं आहे, खेळाडूंना स्वातंत्र्य दिलेलं आहे. आणि त्यामुळे हे खेळाडू रोहित शर्माच्या अंडर खेळत असताना फुलासारखे बहरून खेळत आहेत. हे 3 मुद्दे लक्षात घेण्यासारखे आहेत. तुम्हाला काय वाटतं याच्याबद्दल मला जरूर कळवा. मी त्यांच्या बॅटिंगबद्दल बोललो तेव्हा क्विंटन डिकॉक, एडन माकरम आणि डेव्हिड मिलर हे आपल्याला धोकादायक खेळाडू आहेत. भारतीय संघाकडे फलंदाजीची कमतरता अजिबात नाही आहे. फक्त अजून मुख्य बॅट्समन विराट कोहलीला अजिबात लय सापडलेली नाही आहे. शिवम दुबे ऑन अँड ऑफ आहे, खूपच ऑन अँड ऑफ. रिषभ पंतला संधी मिळाली 3ऱ्या क्रमांकावरती खेळायची. 1-2 सामन्यामध्ये त्याने अप्रतिम खेळ केला, नंतर त्यालाही मनासारखी कामगिरी करता आलेली नाही आहे. 2 बॅट्समन आणि त्यांना मिळालेली एकाची जोड मी सांगतो तुम्हाला. 2 बॅट्समन म्हणजे अर्थातच रोहित शर्मा आणि सूर्यकुमार यादवनी त्याला दिलेली साथ आणि जोड जी मिळलं ते मी हार्दिक पांड्याचं नाव घेईन. कारण 5 किंवा 6 किंवा 7 नंबरला येऊन हार्दिक पांड्या शेवटच्या टप्प्यामध्ये अप्रतिम फटकेबाजी करतोय. त्यामुळे आपल्या धावांमध्ये 20-30 धावांची भर पडते आणि तीच अंतिम सामन्यासाठी निर्णायक ठरणार आहे. त्यामुळे भारतीय संघाचं बलस्थान पहिल्यांदा मला सांगताना असा आनंद होतो आहे की अजिबात 1, 2, 3 खेळाडूंवरती भारतीय संघ अवलंबून नाही आहे. अर्थात रोहित शर्मा आणि बुमरा हे महत्त्वाचे खेळाडू आहेत, मी नाकारतच नाही. हुकमाचे एक्के ते आपले. बुमरानी तर काय कमाल करून दाखवली आहे.
त्याच्या बॉलिंगची दहशत समोरच्या संघात आहे, इतका त्याने ॲक्युरेट मारा केलेला आहे. रोहित शर्माच्या बॅटमधनं धावा सहज निघतात. त्या दिवशी जेव्हा अर्शदीप सिंग पत्रकार परिषदेत आलेला होता आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यानंतर बोलताना तो म्हणला रोहित अशी बॅटिंग करतो तेव्हा तो मारतोय असं वाटतच नाही, त्याचा चेहरा शांत असतो, अगदी सहजी तो असं करतो आणि बॉल मैदानाच्या बाहेर जातो. त्यामुळे भारतीय संघाचं मुख्य आधार फलंदाजीचा रोहित शर्मा आहे. सूर्यकुमार यादवची साथ, हार्दिक पांड्याची जोड हे लक्षात घ्या. आता मुद्दा येतो दडपणाचा. अंतिम सामना म्हणलं की दडपण आलंच, नाकारून कसं चालेल. कारण जर आपल्याला बघत असताना एवढं दडपण येतं तर खेळाडूंना खेळत असताना किती दडपण येत असेल याचा विचार केलेला बरा. भारतीय संघामध्ये आत्ताच्या घडीला रोहित शर्मा आणि राहुल द्रविडनी खेळाडूंना ही शिस्त लावलेली आहे की सामन्याचा जास्त विचार करू नका. उपांत्य सामना, अंतिम सामना, ऑस्ट्रेलियाविरुद्धचा सामना याचा विचार न करता तुम्हाला दिलेली जी भूमिका आहे ती मैदानावरती तुमचा नैसर्गिक खेळ करून निभावता कशी येईल याचा विचार करा. ते स्वातंत्र्य त्यांना दिलं आहे, फुलायचं स्वातंत्र्य दिलं आहे, चुकायचं स्वातंत्र्य दिलं आहे. म्हणून हा संघ मन मोकळेपणाने क्रिकेट खेळतोय, बिनधास्त क्रिकेट खेळतोय, ज्याची T20ला गरज आहे. इथलं जे विकेट आहे हे तयार करायला पुरेसा वेळ मिळालेला आहे. त्यामुळे मैदानाचे विकेटबद्दल अडचण नसावी. ते मॅचमध्ये खूप बदलेल अशी गोष्ट नाही आहे. थोडीशी फिरकीला साथ मिळेल, थोडासा बॉल थांबून येईल, पण बॅटिंगलासुद्धा हे विकेट वाईट नसेल. अजून एक महत्त्वाची गोष्ट, या ग्राउंडवरती थोडासा उतार आहे, त्यामुळे बॉल मारल्यानंतर तो मैदानाच्या सीमारेषेकडे पळत सुटतो. मैदानाच्या बाउंड्री लाईन मध्यभागी जरी विकेट असलं, मैदानाच्या बाउंड्री लाईन या सिक्सर मारायला जास्त लांब नाही आहेत. चांगली गोष्ट अशी, सेंट लुशियाप्रमाणे इथे वाऱ्याचा फरक पडणार नाही. वाऱ्याच्या झोतात सिक्सर मारा, बॉल लांब जाईल असं होणार नाही. त्यामुळे चांगली बॅटिंग, चांगली बॉलिंग करणाऱ्यांना योग्य पावती मिळेल. महत्त्वाची गोष्ट हवामानाचा अंदाज. गयानाप्रमाणेच बार्बाडोसला सुद्धा शनिवारी थोडीशी ढगाळ हवा, पावसाची शक्यता आहे. रिझर्व डे आहे, पण मला असं कळण्यात आलेलं आहे की पाऊस इतका धुमाकूळ घालणार नाही की शनिवारी सामना होणार नाही. अर्धवट होईल, पूर्ण होणार नाही असं नाही होणार. सामना पूर्ण होईल, मध्येच एक शॉवर येईल आणि ती निघून जाईल. बदाबदा पाऊस पडत राहणार नाही असं लोकल हवामान खातं म्हणतं आहे. त्यामुळे भारतीय संघ, दक्षिण आफ्रिकेचा संघ हे सज्ज झालेले आहेत. एक लक्षात घ्या, सल आहे मनामध्ये एका अर्थाने की 13 सालानंतर जेव्हा आपण इंग्लंडमध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकलेलो होतो त्याच्यानंतर भारतीय संघाला ICCचं विजेतेपद पटकावता आलेलं नाही आहे. वेळ आलेली आहे या चांगल्या संघासाठी, चांगल्या खेळाडूंसाठी, चांगल्या कॅप्टनसाठी, चांगल्या कोचसाठी काहीतरी चांगलं व्हायला पाहिजे. शेवटची पायरी ओलांडून विजेतेपदाची माळ गळ्यात पडली पाहिजे. आपल्या सगळ्यांचीच ती इच्छा आहे, खेळाडूंची तर ती मनोकामना आहे. जर का दक्षिण आफ्रिकेचं बोलायचं झालं तर त्यांना या T20 वर्ल्ड कपचा अंतिम सामना पहिल्यांदा खेळायला मिळतो आहे. दडपण आपल्यासारखंच त्यांच्याकडेही असणार. त्यातनंही भारतीय संघाचे पाठीराखे त्यांचा जीव खाणार आहेत. कारण या मैदानावरती एक गोष्ट नक्की घ्या की ICCचे पदाधिकारी सगळे असणार, सगळ्या देशांचे बोर्डाचे अधिकारी सगळे असणार, प्रायोजक प्रायव्हेट जेट करून इथं उतरत आहेत ते सगळे असणार आणि त्याचबरोबर मोजक्या प्रेक्षकांची लॉटरी लागणार ज्यांना हा अंतिम सामना केन्सिंग्टन ओव्हलच्या सीटवरती बसून अनुभवता येईल. त्यामुळे या सगळ्याचा आस्वाद घ्यायला तुमच्याप्रमाणे मी सुद्धा आतुरलेलो आहे. तुमचा प्रतिनिधी, तुमचे कान नाक डोळे घेऊन मी एक तुमचा प्रतिनिधी म्हणून या मैदानावरती पत्रकार म्हणून हजर राहणार आहे. याचा मला आनंद आहे, अभिमान आहे, समाधानसुद्धा आहे. मी मांडलेले मुद्दे तुम्हाला किती महत्त्वाचे वाटतात, बॉलिंगचे असू देत, बॅटिंगचे असू देत, त्याचबरोबर रोहित शर्माच्या कप्तानीचे असू देत, तुम्हाला काय वाटतं मला जरूर कळवा. फक्त त्याच्याकरता माझं फेसबुक पेज, इंस्टाग्राम अकाउंट आणि यूट्यूब चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. त्यामुळे आता 1 सेकंद कॅमेरा जो आहे त्याच्यासमोरनं हटतो, बरोबर घेतो कॅमेराला, साहेबांचं तुम्हाला दर्शन घडवतो आणि मग आज जातो ही क्लिप तुमच्यासाठी पोस्ट करायचा प्रयत्न करतो. बाय बाय. केन्सिंग्टन ओव्हलच्या बाहेर आल्यानंतर इथे पहिला पुतळा दिसतो तो सर वेस्ली हॉल यांचा. त्याच्या मागं हे जे दिसतं हे आतल्या बाजूनी तुम्हाला दाखवता येत नाही म्हणून, नाही तर सर गारफील्ड सोबर्स पॅव्हलियन आहे आणि त्याच्याबरोबर हा सरांचा पुतळा इथं दिमाखात उभे आहे. त्यांना अर्थातच साथ ही अजून एका फास्ट बॉलरची आहे.
त्यामुळे सर गारफील्ड सोबर्स यांना विनम्र अभिवादन करतो आणि तुमच्याप्रमाणेच मी सुद्धा अंतिम सामन्याची प्रतीक्षा करतो. सुनंदन लेले, केन्सिंग्टन ओव्हल, बार्बाडोस.